राज्यघटनेची ओळख या प्रेझेंटेशनच्या आपण दुसऱ्या भागात आहोत आणि आपण या भागामध्ये प्रामुख्याने राज्यघटनेचे महत्व आणि त्याचे तत्वज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर वन बाय वन आपण पाहूयात. जसं की तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहे, आपण पहिल्या भागात राज्यघटनेचे महत्व पाहणार आहोत आणि त्यानंतर त्याचे तत्वज्ञान काय आहे किंवा राज्यघटनेमध्ये कोणकोणते तत्वज्ञान मांडलेले आहेत त्याच्यावरती आपण थोडस चर्चा करणार आहोत. आपल्याला पाहावं लागेल की राज्यघटना जी आहे ही कोणत्याही सरकारी यंत्रणेची रचना बनवत असते. म्हणजेच काय की जेव्हा आपण एखादी नवीन संस्था उभारत असतो त्यावेळेस आपल्याला त्याचा स्ट्रक्चर बनवावा लागतो किंवा त्याची आपल्याला रचना बनवावी लागते. आता जर उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर संसद आहे किंवा त्याला मग आपण कार्यकारी मंडळ आहे आणि न्यायालय आहे. संसदेचं जर एक्झाम्पल घेतलं आपण तर संसदेमध्ये दोन सभागृह आहेत, एक लोकसभा आणि दुसरं राज्यसभा. तर ही काय झाली संसदेची रचना आहे आणि त्यात पण अजून त्याला म्हणू आपण की कुठल्या राज्यातून किती लोकप्रतिनिधी येतील किंवा मग त्या लोकप्रतिनिधीची प्रक्रिया काय असेल, हे सर्व ज्या गोष्टी असतात त्याला म्हणतो आपण रचना तयार करणे. जर आपण न्यायालयाचं एक्झाम्पल घेतलं तर त्यातही दिसेल आपल्याला की सुरुवातीला आहे जिल्हा न्यायालय, त्यानंतर हायकोर्ट आहे आणि त्यानंतर सुप्रीम कोर्ट. हे सुद्धा त्याला म्हणून आपण यंत्रणेची एक प्रकारची रचनाच आहे. ओके, तर सर्वप्रथम यात आपण असं बघितलं की राज्यघटना काय ठरवते तर कुठल्याही सरकारी यंत्रणेची रचना ठरवत असते की ती कशा प्रकारची असावी आणि त्याचे कार्य काय असावे. तर या सर्वांबद्दल राज्यघटनेमध्ये नमूद केलेलं असतं. त्याबरोबरच सरकारच्या प्रत्येक घटकामध्ये सत्तेचे वितरण नियंत्रित केलेले असते. म्हणजेच काय की जर आपण समजूयात की जर 100 अधिकार असतील तर त्या 100 अधिकारातले काही अधिकार राज्य सरकारला, काही अधिकार केंद्र सरकारला आणि काही अधिकार केंद्र आणि राज्य दोन्हीही सरकारांना दिलेले असतात. ज्याला आपण आपल्या राज्यशास्त्राच्या भाषेमध्ये राज्यसूची, संघसूची आणि समवर्ती सूची असं म्हणतो. ओके, तर म्हणजेच काय की सत्तेचे वितरण केले जाते. म्हणजे सत्ता कोणाच्याही एकाच्या हातात नसते, बरोबर. सत्ता कोणाच्याही एकाच्या हातामध्ये नसते आणि ती सत्ता जी असते ती विविध भागामध्ये आणि विविध यंत्रणेमध्ये विभागली गेलेली असते. तर याचाच अर्थ काय की डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर, सत्तेचे वितरण त्याला म्हणूयात आपण, तर ते देखील राज्यघटना करते आणि प्रत्येक यंत्रणेला माहिती असतं की त्यांचे अधिकार कोणते आहेत आणि त्यांचे मर्यादा कोणत्या आहेत आणि त्यानुसारच ते कार्य करत असतात. त्यानंतर जेव्हा कायद्यांबद्दल आपण बोलतो त्यावेळेस देशातील इतर सर्व कायदे राज्यघटनेच्या खाली असतात. म्हणजेच काय, राज्यघटना ही सर्व कायद्यांच्या वर आहे. म्हणजे जर एखाद्या कायद्याने किंवा एखाद्या राज्याने किंवा एखाद्या जिल्ह्याने तात्पुरता जर कायदा बनवला असेल एखादा, तर तो कायदा राज्यघटनेला अनुसरून असणे अपेक्षित आहे. आणि जर एखादा कायदा राज्यघटनेच्या विरुद्ध असेल तर तो कायदा न्यायालयामध्ये टिकत नाही आणि तो अशा प्रकारचा कायदा जो असेल तो पूर्णपणे सस्पेंड केला जातो, खारिज केला जातो. आणि जे कायदे राज्यघटनेमध्ये नमूद केलेले आहेत तेच कायदे पुढे कंटिन्यू केले जातात. म्हणजेच काय, देशातील इतर सर्व कायद्यांपेक्षा राज्यघटना ही श्रेष्ठ आहे आणि त्यातील कायदे हेच श्रेष्ठ आहेत. ओके, आणि त्यासोबतच राज्यघटनेच्या सरनामा किंवा ज्याला आपण म्हणतो प्रस्तावना, त्यामध्ये राष्ट्रीय उद्दिष्टांचा उल्लेख असतो. म्हणजेच काय की भारताला कुठे जायचंय नेमकं किंवा भारत कशा प्रकारचा समाज डोळ्यासमोर ठेवतो, या सर्व गोष्टींचा उल्लेख राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये किंवा प्रस्तावनेमध्ये नमूद केलेला आहे. जसं आपण जर म्हणायचं एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं तर त्याला म्हणू आपण की लोकशाही समाजवाद किंवा समाजवाद. भारतामध्ये समाजवाद अपेक्षित आहे की जिथे प्रत्येक वर्गाला न्याय मिळेल,
आणि प्रत्येक समाजाला न्याय मिळेल. कुठल्याही व्यक्तीला अन्यायाचा सामना करावा लागत असेल तर अशा वेळेस न्यायालयामध्ये तो जाऊ शकतो आणि तिथे न्याय निश्चित मिळेल. तर ही ज्याला म्हणू आपण की तरतूद राज्यघटनेमध्येच केलेली आहे. ओके, त्यासोबत जे अजून एक पॉइंट त्यामध्ये ऍड करता येईल ते म्हणजे राज्यघटनेमध्ये प्रत्येक व्यक्तीचे किंवा प्रत्येक घटकाचे किंवा जर म्हणायचं झालं तर प्रत्येक नागरिकाचे काही मूलभूत हक्क आणि कर्तव्य यांचा उल्लेख केलेला आहे. प्रत्येक नागरिकाला काही मूलभूत हक्क आहेत, तो हक्क तो बजावू शकतो आणि त्यासोबतच प्रत्येक नागरिकाला काही मूलभूत कर्तव्य देखील आहेत. एक गोष्ट इथे समजण्यासारखी आहे की मूलभूत हक्क जे आहेत ते नागरिकांना आणि बाहेरच्यांना जे या देशामध्ये येऊन राहतात काही दिवसापूर्वी, त्याला म्हणून आपण NRI ज्याला म्हणतो आपण, नॉन रेसिडेंट ऑफ इंडिया, तर असे जे लोक आहेत त्यांना देखील काही मूलभूत हक्क लागू होतात. पण जे मूलभूत कर्तव्य असतात ते फक्त भारतीय नागरिकांनाच लागू आहेत. ओके, तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आता आपण यानंतर राज्यघटनेमध्ये जे तत्वज्ञान मांडलेलं आहे त्या तत्वज्ञानाबद्दल चर्चा करूयात. सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेचा जर इतिहास पाहिला आपण तर आपल्याला माहिती आहे की जेव्हा ब्रिटिश शासन भारतामध्ये होतं त्यावेळेसच आपण ज्याला म्हणू आपण की कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली ओके ची स्थापना केली गेली होती आणि त्या असेंब्लीने घटना दुरुस्ती किंवा म्हणून आपण घटना बनवण्याच्या प्रक्रिया सुरू केल्या होत्या. त्यावेळेस जे काही कायदे होते किंवा नियम होते त्यांनाही त्यामध्ये समाविष्ट केलं गेलं आणि जे कायदे व्यवस्थित नव्हते किंवा जे भारताला अनुसरून नव्हते त्यांना त्यावेळेस रद्द करण्यात आलं. तर असे दुरुस्त्या करून त्यांनाही घटनेमध्ये त्याचाही समाविष्ट करण्यात आलेला आहे. ओके, तर एक तर झालं की ब्रिटिश सरकार होतं त्यावेळेस आपण घटना समितीची निर्मिती केली ज्याला आपण कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली म्हणतो आणि त्या समितीने आपलं काम सुरू केलं. त्याच्यानंतर भारताचं विभाजन झालं, भारत पाकिस्तान अशा प्रकारे. तर त्यावेळेस मुस्लिम लीगचे किंवा पाकिस्तानचे जे मेंबर्स किंवा सदस्य या समितीमध्ये होते त्यांना राजीनामा द्यावा लागला, ते इथून निघून गेले आणि मग जे भारतीय होते फक्त त्यांनीच ती सभा पुढे कंटिन्यू केली, चालू ठेवली. यामध्ये एक बाब समजण्यासारखी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अत्यंत महत्वाची राहिलेली आहे. ते मसुदा समितीचे अध्यक्ष देखील होते, चेअरमॅन होते आणि त्यांनी त्यांचं कॉन्ट्रीब्युशन खूप जास्त लेवलवरती घटना किंवा राज्यघटना तयार करताना दिलेलं आहे. तर त्यांची जी भूमिका होती ती अत्यंत योग्य होती आणि त्यांनी जेवढं कॉन्ट्रीब्युशन करता येईल ते सर्व प्रयत्न त्यांनी त्यावेळेस केले आणि शेवटी मग भारताला एक मजबूत आणि भारताला अनुसरून असेल अशा प्रकारची एक राज्यघटना तयार करून भारतीयांना दिली. ऑफकोर्स त्याच्यामध्ये भरपूर जण होते पण बाबासाहेब आंबेडकरांचं रोल खूप महत्वाचा होता. ओके, त्यानंतर प्रस्तावना जी आहे ही राज्यघटनेची ओळख म्हणून ओळखली जाते, ज्याला आपण सरनामा किंवा प्रस्तावना म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये त्याला प्रिॲम्बल म्हटलं जातं. तर ही जी प्रस्तावना असते ही राज्यघटनेची ओळख म्हणून त्याला ओळखलं जातं. म्हणजेच काय, जर एखाद्याने प्रस्तावना वाचली किंवा जर एखाद्याने ती सरनामा वाचली तर त्यावरूनच हे समजू शकेल की या राज्यघटनेमध्ये नेमकं काय नमूद केलं गेलं आहे किंवा नेमकं ही राज्यघटना कोणत्या प्रकारची आहे. ओके, तर ती एक ज्याला म्हणून आपण ओळख सांगते राज्यघटनेची, म्हणून त्याला घटनेची ओळख किंवा आयडेंटिटी कार्ड असं म्हटलं जातं. त्यानंतर आहे जनतेचे सार्वभौमत्व. म्हणजेच काय की जी जनता भारतामध्ये राहते किंवा जे नागरिक भारतामध्ये राहतात त्यांचं सार्वभौमत्व राहील. म्हणजेच काय, इथे कोणी पंतप्रधान किंवा कोणी राष्ट्रपती किंवा कोणी मंत्री कोणीही सर्वोच्च नाहीये, तर इथल्या भारतातले लोक, भारताचे नागरिक सर्वोच्च आहेत. ओके, तर त्यामुळे
कायदे बनवण्याचा अधिकार देखील भारताचे लोकच करतात. कायदे बनवण्याचा अधिकार जो आहे तो भारतीयांनाच आहे आणि भारतीय डायरेक्टली ज्याला म्हणू आपण कायदा निर्मितीमध्ये सहभाग घेऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना एक मार्ग उपलब्ध करून दिला गेलेला आहे आणि ते म्हणजे संसद. लोकप्रतिनिधी जनतेद्वारे निवडले जातात आणि ते सर्व लोकप्रतिनिधी संसदेमध्ये लोकांचं प्रतिनिधित्व करतात आणि कायदे निर्मिती देखील करतात. तर इन शॉर्ट सांगायचा मुद्दा हा की तिथले लोक, भारताचे लोक, भारताचे नागरिक सार्वभौम आहेत, ते सर्वोच्च आहेत आणि लोकसभा, राज्यसभा भारतीयांचं प्रतिनिधित्व करते. त्यामुळे त्यांना ते अधिकार दिले गेलेले आहेत. त्यानंतर आहे गणराज्य. भारताचे गणराज्य ज्याला म्हणू आपण. म्हणजेच की भारत जो आहे एक लोकशाही देश आहे आणि भारतामधला जो कोणी अध्यक्ष असेल किंवा राष्ट्रपती असेल तो किंवा ती व्यक्ती लोकांद्वारे निवडली जाईल. ओके. भारताचे जे लोक आहेत ते अध्यक्षांना किंवा राष्ट्रपतींना निवडतील. पण जर भारताचं बघितलं तर कोणी म्हणू शकेल की भारतीय तर लोक जे जे भारतातले लोक आहेत ते तर राष्ट्रपतींची निवड करत नाहीत, लोकप्रतिनिधी करत आहेत. तर हे खरंही आहे की डायरेक्टली आपण प्रत्यक्षरित्या आपण राष्ट्रपतींची निवड करत नाही, पण अप्रत्यक्षरित्या मात्र आपण त्यांची निवडच करतो. ओके. जे आपले लोकप्रतिनिधी असतात, आपण ज्यांना निवडून दिलेलं असतं, आपले लोकप्रतिनिधी राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदान करतात आणि त्या आधारे राष्ट्रपतींची निवडणूक होते. म्हणजेच काय, इथे कोणी व्यक्ती आणून बसवला जात नाही, तर निवडला जातोय. थ्रू इलेक्शन निवडला जातोय आणि म्हणूनच त्यासाठी भारत एक गणराज्य आहे की ज्या देशाचे अध्यक्ष किंवा राष्ट्रपती जर लोकांद्वारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या निवडले जात असतील तर अशा व्यवस्थेला आपण गणराज्य म्हणतो. ओके. त्यानंतर समाजवाद किंवा समाजवादी. भारत हा एक समाजवादी देश म्हणून ओळखला जातो कारण इथे प्रत्येक समाजाला आणि प्रत्येक घटकाला समान महत्व दिलं जातं आणि अशी अपेक्षा असते की कुठलाही भेदभाव न करता प्रत्येकाला सामाजिक न्याय उपलब्ध करून दिला गेला पाहिजे. ओके. त्यामुळे समाजवादी देश किंवा समाजवादी व्यवस्था बसवणं गरजेचं आहे. त्यासोबतच लोकशाही. जेव्हा आपण लोकशाहीबद्दल बोलतो त्यावेळेस त्यात 3 प्रकार आहेत: राजकीय, सामाजिक आणि आर्थिक. राजकीय लोकशाही म्हणजे अशी लोकशाही की जिथे सरकारमध्ये त्याच देशाचे नागरिक असतील. जर सांगायचं म्हटलं तर जेव्हा सत्तेमध्ये ब्रिटिश होते त्यावेळेस ते ब्रिटिश लोक होते, भारतीय त्यामध्ये नव्हते. जे कोणी त्यावेळेस राज्य करत होते भारतावरती ते भारतीय नव्हते, तर ते ब्रिटिश लोक होती आणि त्यामुळे आपण त्याला लोकशाही म्हणू शकत नाही. ओके. किंवा त्याला ऍटलिस्ट आपण राजकीय लोकशाही तरी म्हणू शकत नाही. तर मग राजकीय लोकशाही म्हणजे काय की जे सरकार आहे त्या सरकारमध्ये त्याच देशाचे नागरिक असले पाहिजे. जेव्हा अशी घटना घडते त्यावेळेस आपण राजकीय लोकशाही म्हणतो. त्यासोबतच प्रत्येक नागरिकाला मतदानाचा समान अधिकार किंवा समान हक्क देणं अपेक्षित आहे. कोणी उच्च शिक्षित आहे म्हणून त्याला जास्त मत देण्याची मुभा आहे किंवा मग कोणी अजिबात शिकलेलंच नाहीये म्हणून त्याला मतदानाचा अधिकारच नाही, किंवा कोणी उच्च वर्गीय आहे त्याला जास्त अधिकार आणि जो कमी जातीचा आहे त्याला कमी अधिकार. ही जी प्रक्रिया आहे ही याच्या विरुद्ध आहे. ओके. तर हे सर्व जेवढे भेदभाव आहेत या सर्व भेदभावांना बाजूला ठेवणे आणि प्रत्येक नागरिकांना समान वागणूक देणे. आणि जेव्हा आपण ही व्यवस्था भारतामध्ये रुजवतो त्यावेळेस आपण राजकीय लोकशाही आणत असतो. ओके. तर आपण अशा प्रकारे म्हणू शकतो की आता सध्याच्या घडीला भारतामध्ये राजकीय लोकशाही आहे, कारण भारतामध्ये जे सरकार आहे ते इथल्या लोकांचं सरकार आहे, भारतीयांचं सरकार आहे. पक्ष कोणतेही असू देत पण त्या सरकारमध्ये भारतीयच आहेत. ओके. आणि प्रत्येक नागरिकाला समान महत्व आहे. जेव्हा ते मतदान करत असतात त्यावेळेस त्यांना समान अधिकार असतात. त्यामुळे आपण म्हणू शकतो की भारतामध्ये राजकीय लोकशाही आहे. त्यानंतर सामाजिक लोकशाही हे देखील महत्वाचं आहे.
की जेव्हा आपण सामाजिक लोकशाहीबद्दल बोलतो त्यावेळेस असे अपेक्षित आहे की त्या सामाजिक लोकशाहीमध्ये प्रत्येक वर्गाला समान वागणूक मिळाली पाहिजे, कुठल्याही आधारावर भेदभाव होता कामा नये. जर ते सरकार असेल आणि जर सरकारमध्ये लोक तर इथलेच आहेत, पण त्यात देखील जर उच्चवर्गीय आणि त्याला म्हणू आपण बाकी जे घटक आहेत त्यांच्यासोबत जर अन्याय होत असेल आणि जर त्यांना सत्तेमध्ये समान वाटा मिळत नसेल, तर अशा वेळेस त्याला आपण सामाजिक लोकशाही म्हणू शकत नाही. तर या भागामध्ये किंवा या भारतामध्ये राहणारा प्रत्येक वर्ग जो आहे, प्रत्येक समाज जो आहे, त्या समाजाला सरकारमध्ये समान हक्क मिळाला पाहिजे, समान प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. आणि जेव्हा प्रत्येक समाज सरकारमध्ये सामील होतो त्यावेळेस आपण त्याला सामाजिक लोकशाही म्हणू शकतो. ओके, म्हणजे इन शॉर्ट असं म्हणूयात आपण की सर्व प्रकारचे भेदभाव अगोदर संपवणं गरजेचं आहे. ओके, जेव्हा तुम्ही हे सर्व भेदभाव संपवाल आणि एक समाज म्हणून तुम्ही पुढे याल त्यावेळेस आपण म्हणू शकतो की सामाजिक लोकशाही प्रस्थापित केली गेली आहे. त्यासोबतच आर्थिक लोकशाही देखील गरजेची आहे. प्रत्येक घटकाला मुभा असली पाहिजे की जो जो काही साधनाचा मार्ग आहे किंवा जे काही आहे किंवा उत्पन्न मिळवण्याचा मार्ग आहे तो प्रत्येकाला उपलब्ध असणं अपेक्षित आहे. जर फक्त एखाद्या वर्गाला ते उपलब्ध असेल आणि बाकी वर्गांना जर उत्पन्न मिळत नसेल तर त्यावेळेस पुन्हा इनइक्वालिटी दिसेल किंवा असमानता दिसेल. आणि जे श्रीमंत आहेत आणि जे गरीब आहेत या दोन घटकामध्ये श्रीमंत आणि गरीब यांच्यामधला जो गॅप आहे तो गॅप पूर्णपणे संपवणं गरजेचं आहे किंवा किमान कमी तरी करणं अपेक्षित आहे. जर श्रीमंत आणि गरीब यांच्यामध्ये जर खूप जास्त विषमता असेल किंवा खूप जास्त फरक आणि गॅप असेल तर मग त्याला आपण आर्थिक लोकशाही म्हणू शकत नाही. आपण म्हणतो की श्रीमंत अजून श्रीमंत होत चाललेले आहेत आणि गरीब अजून गरीब होत चाललेले आहेत. जर अशी व्यवस्था असेल तर तिथे आर्थिक लोकशाही प्रस्थापित होत नाही. जर आर्थिक लोकशाही प्रस्थापित करायची असेल तर अशा वेळेस आपल्याला श्रीमंत वर्ग आणि गरीब वर्ग या दोघांना एका लेवलवरती आणणं गरजेचं आहे, पॅरलल लेवलवरती आणणं गरजेचं आहे. जेव्हा दोन्हीही समाज किंवा दोन्हीही वर्ग जेव्हा एका लेवलवरती येतील, एका पातळीवरती येतील त्यावेळेस आपण भारतामध्ये आर्थिक लोकशाही रुजवली असं आपण म्हणू शकतो. न्यायाबद्दल देखील तेच आहे, राजकीय, सामाजिक आणि आर्थिक. न्याय जेव्हा द्यायचा प्रश्न येतो त्यावेळेस हे महत्वाचं आहे की प्रत्येक नागरिकाला राजकीय न्याय मिळाला पाहिजे, सामाजिक न्याय मिळाला पाहिजे आणि आर्थिक न्याय मिळाला पाहिजे. तर मला वाटतं परत त्यावरती जास्त डिस्कस करायची गरज नाही. सोबतच स्वातंत्र्याबद्दल देखील बोलणं महत्वाचं आहे. जेव्हा आपण स्वातंत्र्याबद्दल बोलतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवणं अपेक्षित आहे की प्रत्येक नागरिकाला काही मूलभूत हक्क मिळालेला आहे. ओके, त्यामध्ये लिबर्टी हा एक प्रकार आहे किंवा ज्याला आपण मराठीमध्ये स्वातंत्र्य म्हणतो, तर ही एक संकल्पना त्यामध्ये आहे. आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे जरा जास्तच महत्वाचं आहे, कारण जेव्हा आपल्याला स्वतःला आपले मत व्यक्त करायचे असतात त्यावेळेस ही जी अभिव्यक्ती आहे, अभिव्यक्तीची स्वातंत्र्य जे आहे ते महत्वाचं कार्य इथे करताना दिसतंय. कारण प्रत्येक घटकाला हे अधिकार आहेत की त्यांना जे वाटत असेल किंवा जी भावना त्यांच्या मनामध्ये येत असेल ते लोकांसमोर बोलून दाखवू शकतात. म्हणजेच काय, जर सरकार एखादं कार्य चांगलं करत असेल तर त्याबद्दल चांगलंही बोललं जाईल आणि जर एखादं काम व्यवस्थित करत नसेल तर सरकारवर टीका देखील होईल. तर यासाठीच आणि जेव्हा ब्रिटिश सरकार भारतामध्ये होतं त्यावेळेस जे लोक आवाज उठवण्याचा प्रयत्न करत होते त्यांचा आवाज दडपला गेला होता आणि ते पाहूनच घटनाकारांनी हे ठरवलं की यानंतर अशा प्रकारच्या घटना होणार नाही. जर एखादं सरकार काही चुकीचं करत असेल तर नागरिकांनी त्याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे आणि जेव्हा आवाज उठवतील तेव्हाच न्याय प्रस्थापित होईल.
आणि जर कोणीच आवाज उठवत नसेल आणि प्रत्येकाचा आवाज जर दाबला जात असेल तर मग त्या देशामध्ये लोकशाही नांदू शकत नाही. म्हणूनच हे फार महत्वाचं आहे. त्यासोबतच पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे समानतेबद्दल, ओके, किंवा संधीबद्दल ज्याला म्हणूयात आपण. समानतेची संधी, प्रत्येक घटकाला, प्रत्येक नागरिकाला समानतेची संधी असणं अपेक्षित आहे, ओके, किंवा संधीची समानता असणे गरजेचे आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्ती जो भारतामध्ये राहत आहे त्याला सामाजिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या समानता हवी आहे, ओके, आणि कुठल्याही प्रकारचा भेदभाव अपेक्षित नाहीये. तर जेव्हा कुठलीही संधी असते, कुठल्याही जॉबसाठी असेल, नोकरीसाठी, किंवा मग जर निवडणुकीमध्ये जर सहभाग नोंदवायचा असेल किंवा अजून कुठल्याही प्रकारची जी संधी असेल, तिथे प्रत्येकाला समान संधी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. म्हणजे फक्त श्रीमंत आहे म्हणून त्यांना जास्त संधी उपलब्ध आहेत आणि गरीब आहे म्हणून त्यांना कमी आहे असं होता कामा नये. श्रीमंत आणि गरीब दोघांनाही समान संधी असली पाहिजे. आता जर एक्झाम्पल द्यायचं जर झालं तर शिक्षणाची संधी. आता हे जे शिक्षण आहे हे प्रत्येकाला उपलब्ध आहे. असं कोणी म्हणू शकत नाही की तुम्ही अन्य वर्गाचे आहात किंवा तुम्ही गरीब आहात म्हणून तुम्ही शिक्षण घेऊ शकत नाही, असं अजिबात नाहीये. जेव्हा शिक्षणाचा प्रश्न येतो त्यावेळेस प्रत्येक नागरिक, प्रत्येक समाज शिक्षण घेऊ शकतो. म्हणजेच काय, शिक्षणाची संधी प्रत्येकाला उपलब्ध आहे, समान संधी प्रत्येकाला उपलब्ध आहे. आणि अशा वेळेस जेव्हा आपण म्हणू की प्रत्येकाला ती जेव्हा उपलब्ध असते त्यावेळेस म्हणू आपण की संधीची समानता भारतामध्ये आहे. ओके, तर हे काही भारतीय राज्यघटनेचे तत्वज्ञान होते आणि ज्याबद्दल आपण आता डिस्कस केलेलं आहे. तर या प्रेझेंटेशन मध्ये इतकंच. शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद.